ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आसारी मला हायलाइट करशील का ग? हरे कृष्ण। गीता सारांश मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मागच्या आठवड्यात आपण अध्याय 13 पाहिला होता। आज आपण अध्याय 14 पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण प्रकृतीचे 3 गुण पाहणार आहोत। अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग। त्याआधी आपण अध्याय 13 ची समीक्षा पाहूया की आपण अध्याय 13 मध्ये काय पाहिलं। तर अध्याय 13 हा 5 भागांमध्ये विभाजित झालेला होता। त्याचा पहिला भाग होता म्हणजे सुबोध प्रश्न। अर्जुनाने निरनिराळे प्रश्न भगवंतांना विचारले। त्याच्यामध्ये 6 प्रकारचे प्रश्न त्याने विचारले। क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान, ज्ञेय, पुरुष आणि प्रकृती याविषयी त्यांनी प्रश्न विचारले। आणि शरीर, आत्मा आणि परमात्मा यांचा संबंध काय आहे याविषयीही चर्चा केली। त्यानंतर दुसरा भाग होता ज्ञान आणि ज्ञानप्राप्तीचे मापदंड काय आहेत याविषयी चर्चा केली। ज्ञान प्राप्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण योग्यता काय आहे आणि महत्त्वपूर्ण आणि अनिवार्य असे गुण कोणते आहेत आणि अन्य महत्त्वपूर्ण गुण कोणते आहेत हे आपण दुसऱ्या भागात पाहिलं। तिसरा भाग म्हणजे आत्मा आणि परमात्मा। याच्यामध्ये आपण पाहिलं की आत्म्याचे महत्त्वपूर्ण गुण आणि परमात्म्याचे महत्त्व गुण पाहिले। चौथ्या भागात आपण पाहिलं की परमपुरुष कोण आहे आणि परमपुरुष कोण आहे हे स्थापित करण्यासाठी आपण पाहिलं की जीवात्मा, प्रकृती आणि परमात्म्याचे गुण आपण त्याच्यामध्ये पाहिले। 5व्या भागामध्ये ज्ञानचक्षु प्राप्ती कशी होईल हे पाहिलं आणि गंतव्य काय आहे। आणि हे सगळं विचारत असताना अर्जुन 22व्या श्लोकामध्ये एक प्रश्न विचारतो की प्रकृतीचे 3 गुण काय आहेत तर आणि त्यांचा आपल्यावर काय प्रभाव होतो। तर हे प्रकृतीचे 3 गुण कोणते आहेत याची डिटेलमध्ये चर्चा आपण आजच्या अध्यायात 14व्या अध्यायात करणार आहोत। हा पूर्ण अध्याय हा या प्रकृतीच्या 3 गुणांवर आधारलेला आहे आणि हे गुण इतके महत्त्वपूर्ण आहे की याची चर्चा फक्त 14व्याच अध्यायात नाही तर 14, 17, 18 या तिन्ही अध्यायामध्ये या त्रिगुणांवर चर्चा करण्यात आलेली आहे। तर आज आपण अध्याय 14 पाहूया। या अध्याय 14 मध्ये सॉरी म्यूट करते का? हरे कृष्ण। अध्याय 14 मध्ये 27 श्लोक आहेत। हरी बोल माधुरी भक्ती। सगळ्यांना म्यूट करते, तुला फक्त परत एकदा अनम्यूट करावं लागेल। हा आता अनम्यूट करून सुरू कर। हरे कृष्ण। आता तर आज आपण अध्याय 14 पाहणार आहोत। या अध्याय 14 मध्ये 27 श्लोक आहेत आणि त्याची विभागणी आपल्याला समजण्यासाठी 4 विभागात केलेली आहे। त्याच्यामध्ये पहिल्या विभागात आपण प्रकृतीचे 3 गुण पाहणार आहोत। 1 ते 9 श्लोकांमध्ये याविषयी चर्चा करण्यात आली आहे। त्यानंतर गुणांची प्रधानता,
म्हणजे 3 गुण काय आहेत, त्यांच्या व्याख्या काय आहेत, त्यांची लक्षणं काय आहेत आणि या 3 गुणांमध्ये नेहमी स्पर्धा चाललेली असते की प्रधान कोण आहे याविषयी. याविषयी आपण चर्चा करणार आहोत. 10 ते 13 श्लोकांमध्ये त्याचं वर्णन करण्यात आलं आहे. तिसरा विभाग आहे 3 गुणांतर्गत कार्य आणि मृत्यू. 3 गुणांच्या अंतर्गत आपण कशा प्रकारे कार्य करतो, त्रिगुणांमध्ये माणूस कशा प्रकारे कार्य करतो आणि त्या त्रिगुणांमध्ये कार्य केल्यामुळे मृत्यू रूपाने काय प्राप्त होते, हे आपण 14 ते 18 या श्लोकांमध्ये पाहणार आहोत. आणि चौथा विभाग आहे 3 गुणांना पार करणे. 3 गुणांना पार करणे म्हणजे त्रिगुणातीत होणे. हा खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहे. हे गुणातून या गुणातून आपण कसं पार होऊ शकतो हे आपण यातून पाहणार आहोत. तर आता आपण पाहूयात पहिला विभाग, प्रकृतीचे 3 गुण. नेक्स्ट स्लाइड. अध्याय क्रमांक 14 श्लोक क्रमांक 9. सत्वं सुखे संजयति रंजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयोत्युतो. हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माची बंधनाने बांधतो आणि तमोगुण त्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाने बांधतो. तर 3 प्रकारचे गुण आहेत याच्यामध्ये दिले, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर गुण म्हणजे काय आहे याचं विश्लेषण इथं केलेलं आहे. जे आपल्याला जखडून ठेवतात, आपल्याला बांधून ठेवतात. आणि सत्व आणि रज आणि हे तम, हे 3 गुण प्रत्येकाला बांधून ठेवतात आणि ते आपल्यावर शारीरिकरित्या, मानसिकरित्या आणि भावनिकरित्या सुद्धा आपल्यावर इफेक्ट करत असतात, परिणाम करत असतात आणि त्याच्या इफेक्ट करून ते आपल्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. आपले सर्व विचार, विवेक यावर सुद्धा या गुणांनी परिणाम होतो. आपण त्याच प्रकारे काय करतो आणि त्याचे परिणाम आपल्यावर काय होतात हे पण याच्यामध्ये पाहायला मिळतो. गुण याचा अर्थ आहे दोरी. तर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, गुण म्हणजे दोरी आणि या गुणांनी आपल्याला बांधून ठेवलं आहे या भौतिक जगामध्ये. यामुळे आपण कठपुतळ्यांप्रमाणे बांधलो गेलो आहोत आणि त्यानुसारच आपण वर्तन करत आहोत. सायकोलॉजी मध्ये याला कंडिशनिंग असं म्हणतात. आता समजा आपण बिस्किटचा पुडा आणला किंवा कुठलं वस्तू आणली तर त्याच्यामध्ये कंडिशनिंग एजंट जसं असतो ना, तसं हे गुण आपल्यावर कंडिशनिंग करतात. म्हणजे कंडिशनिंग म्हणजे काय, तर असं वातावरण तयार करतात की त्या वातावरणानुसार आपण कार्य करतो. कंडिशनिंग म्हणजे काय हे पाहण्यासाठी एक सायकोलॉजिस्ट आहेत स्किनर, त्यांनी एक प्रयोग केला, त्याच्याविषयी आपण आता पाहूयात. त्याचं उदाहरण मी तुम्हाला देते. स्किनर यांनी एका उंदराला एका बॉक्स मध्ये ठेवलेलं होतं. त्या बॉक्स मध्ये 2 प्रकारची बटन होती. एका बटनला हात लावला की त्याला करंट लागायचा आणि दुसऱ्या बटनला जर हात लावला त्यांनी तर त्याला खायचे पदार्थ मिळायचे. मग तो उंदीरला खाण्याच्या पदार्थांसाठी तो जेव्हा बटनाला हात लावायला जाईल तेव्हा त्याला 1-2दा करंट बसला, पण सरावाने त्या उंदराला माहित झालं की कुठलं बटन दाबल्यानंतर करंट लागतो आणि कुठलं बटन दाबल्यानंतर खाण्याचे पदार्थ मिळतात. मग तो सरावाने काय करायला लागला, करंट लागणारं बटनला हात न लावता तो ज्या बटनातून त्याला अन्न मिळतंय तेच बटन दाबून बरोबर तो अन्न प्राशन करायला लागला. परंतु मग स्किनरने हे थोड्या दिवसांनी काय केलं की बटनांमध्ये बदल केला. जे बटन अन्न देत होतं ते त्यानं करंट लागायला लागला आणि ज्या बटनाला करंट लागत होता तिथून अन्न मिळायला लागलं. मग असं केल्यानंतर मग उंदीर परत सरावाने त्याने तेच बटन दाबलं आणि त्याला परत करंट लागला. मग थोड्या दिवसांनी त्याला तेही माहित झालं की कसं बटन दाबायचं ते आणि कुठलं बटन दाबल्यावर अन्न, म्हणजे वातावरण बदललं की आपण त्यानुसार चेंज होतो. तसंच उंदीर वातावरण बदलू शकत नव्हता, बटन बदलू शकत नव्हता. तो काय करू शकत होता, त्या बटनानुसार स्वतःला बदलू शकत होता. त्याप्रमाणे आपलं बाहेरच्या वर्तनावर बाहेरच्या वातावरणावर आपलं कंट्रोल नाहीये. आपलं कंट्रोल स्वतःवर आहे. त्यामुळं आपण सुद्धा जसं वातावरण चेंज होईल तसं आपण पण चेंज होत असतो आणि आपण पण काय करतो, मग जी कार्य केल्यावर आपल्याला आनंद मिळतो ती कार्य आपण करतो
आणि जी कार्य आपल्याला मिळाल्यानंतर आनंद होत नाही, दुःखाची प्राप्ती होते किंवा त्रास होतो, अशी कार्य आपण करत नाही. म्हणजे ही झाली आपली कंडिशनिंग. काही कामं केल्यावर आपल्याला दुःखाला सामोरं जावं लागतं, मग ती आपण करत नाही. 3 गुण अशा प्रकारे सांगितले आहेत. अजून एका प्रकारे पण या 3 गुणांचं उदाहरण आपल्याला हे पाहिलं आपण सायकॉलॉजीच्या दृष्टिकोनातनं जसं वातावरण बदलतं तसं आपण बदलतो. त्या स्किनरच्या प्रयोगानुसार आपण पाहिलं, की कसे गुण आपल्यावर प्रभाव टाकतात. आता दुसरं उदाहरण आहे, की प्राथमिक रंग. 3 प्रकारचे प्राथमिक रंग आहेत, पिवळा, निळा आणि लाल. तशाच प्रकारचे हे 3 प्रकारचे गुण सुद्धा आहेत आणि ते हे इम्पोर्टंट आहे खूप समजणं, की आत्मा आपला जो आत्मा आहे ना आत्मा हा ट्यूबलाईट पांढऱ्या ट्यूबलाईट प्रमाणे आहे आणि तर ना पांढऱ्या रंगावर समजा आपण पिवळ्या रंगाचा जिलेटिन पेपर मिळतो बघा एकदम पातळ असतो आणि त्या पिवळ्या जिलेटिन पेपर जर त्या व्हाईट ट्यूबलाईट वर लावला तर ती ट्यूबलाईट पिवळा प्रकाश देते. जर लाल लावला जिलेटिन पेपर तर ती लाल प्रकाश देईल आणि जर निळा लावला तर ती निळा प्रकाश देईल. तसंच त्याचप्रमाणेच आपला आत्मा हा शुद्ध आहे आणि पवित्र आहे. पण जेव्हा या भौतिक जगात येऊन तो या त्रिगुणांच्या प्रभावात येतो, संपर्कात येतो, तेव्हा हे 3 गुण त्याला प्रभावित करतात. त्याचप्रमाणे आपण कधी ज्याप्रमाणे ही ट्यूबलाईट कधी पिवळा, कधी लाल, कधी निळा ट्यूबलाईट प्रकाश देते, तसंच आपण गुणांच्या प्रभावाने सत्वगुणाचा प्रभाव असला की वेगळं वर्तन, रजोगुणाचा प्रभाव असला की वेगळं आणि तमोगुणाचा प्रभाव असला तर वेगळं वर्तन. अशा प्रकारचं आपण वेगवेगळे वर्तन करतो आणि त्यानुसार आचरण करतो. तर ही प्रत्येक गोष्ट ही आपली त्रिगुणांनी प्रभावित असते. आणि हे 3 गुण आपल्याला प्रभावित करतात त्यानुसार आपलं चरित्र असतं, त्यानुसार आपण आचरण करतो आणि त्यानुसारच आपल्या जीवनाचा दृष्टिकोन असतो. आणि हे 3 गुण आपल्याला शारीरिकरित्या, मानसिकरित्या आणि भावनिकरित्या आपल्याला आवृत्त करून टाकतात. आणि हे समजण्यासाठी आपण एक 3 गुण कसे आपल्याला प्रभावित करतात. तर याच्यासाठी आपण 3 निरनिराळ्या गोष्टी पाहूयात, की 3 परिवारांची कथा मी तुम्हाला सांगते आणि ते कसं आणि ही 3 परिवारांची जी कथा आहे ना, ती ऐकल्यानंतर आपल्याला वाटेल, की ही कथा माझी आहे का? यातली एखादी कथा तुम्हाला वाटेल, की ही माझ्यासारखी आहे. मी असं जगतोय का? नक्की निश्चित रूपाने कारण सगळ्यांच्या जीवनाचा अभ्यास करून या गुणांचा कसा परिणाम असतो मनुष्यावर, ते दाखवण्यासाठी या 3 कथा, 3 केस स्टडीज आहेत. तर ते आपण पाहूयात. तर 3 परिवार आहेत. पहिला परिवार आहे बाला आणि लक्ष्मी असे 2 पती-पत्नी आहेत. बाला व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांची पत्नी घरीच असते, गृहिणी आहे आणि हा बाला एम-बी-बी-एस आहे. त्यांनी एम-डी केलेलं आहे त्यांनी आणि एम-बी-बी-एस, एम-डी असताना सुद्धा शहरात काम न करता तो एका खेडेगावात म्हणजे स्वतःच्याच खेडेगावात आपलं हॉस्पिटल टाकले त्यांनी. त्याची इच्छा जास्त पैसे कमवण्याची नाही, तर लोकांची सेवा करण्याची आहे. त्यामुळे त्यांनी शहरातल्या ठिकाणी जॉब करण्याचा निर्णय सोडून त्यांनी स्वतःचं हॉस्पिटल एका खेड्याच्या ठिकाणी बांधलेलं आहे आणि त्याला 2 मुलं आहेत. मुलं पण अतिशय चांगली आहेत आणि पत्नी, मुलं त्याचं एक छान घर आहे तिथं आणि तो तिथं आपल्या परिवाराबरोबर ते अतिशय चांगल्या रीतीनं राहत आहेत. पण त्यांचं काम काय आहे, तर गावातच दवाखाना टाकल्यामुळं गावातल्या लोकांची शुश्रूषा करणं, एखाद्याकडे पैसे नसतील तर ते त्यांना मदत करून ते त्याचे उपचार करत असतात. पूर्ण फॅमिली शाकाहारी आहे. नंतर त्याला फिलॉसॉफीची फावल्या वेळामध्ये बाळाला फिलॉसॉफीची पुस्तकं वाचण्याची आवड आहे आणि पत्नी सुद्धा एक छान बाग केलेली आहे घराजवळ. त्या बागेमध्ये मुलं, पत्नी त्या बागेची देखभाल करतात. त्यांनी गुरं पाळलेली आहेत, गायी वगैरे पाळलेल्या आहेत आणि त्यांचं पण ते पालन करतात चांगल्या प्रकारे आणि फावल्या वेळात ते मंदिरात जातात. आणि मंदिरात जाऊन आठवड्यातून एकदा मंदिरात जातात आणि
मंदिरात जाण्याची पण त्यांना आवड आहे, देवावर विश्वास आहे. पैशाचा त्यांना प्रॉब्लेम नाही कारण डोनेशन मिळत असतात भरपूर. त्यांना पैशाची चिंता नाहीये. पण अतिशय शुद्ध आणि सात्विक असं जीवन ते जगत आहेत. दुसरा परिवार आहे राकेश आणि सोनम. हे दोघं जण आहेत. ते पती-पत्नी आहेत दोघं जण. ते ते राकेशचा स्टॉक मार्केटचा बिझनेस आहे. तो तो एका ठिकाणी राहतो. 2 तास प्रवासाने त्याला दिल्लीला 2 तास प्रवास करून जावं लागतं. आणि जरी स्वतःची गाडी असली, ड्रायव्हर असला, तरी त्याला स्वतःलाच तिथं प्रवास करून जावं लागतं. त्यामुळं त्या प्रवासाचे कष्ट आहेत. आणि स्टॉक मार्केटमध्ये असल्यामुळं तो नेहमी बिझी असतो. आणि बिझी असल्यामुळं सतत त्याला काही ना काहीतरी करण्याची आवड आहे. त्याची तृप्ती करण्यासाठी तो सतत कष्ट करत आहे. त्याची पत्नी आहे. तिला पण 2 मुलं आहेत. एक छोटीशीच मुलगी आहे नुकतीच झालेली. ती मुलगी लहान असल्यामुळं तिला बाहेर जाणं शक्य नाहीये. बाहेर जाणं शक्य नसल्यामुळं ती सतत मोबाईलवर वेगवेगळे Amazon सारखे किंवा वेगवेगळे ॲप उघडून तिची ऑनलाईन शॉपिंग चालू असते. आणि मुलं सुद्धा मोबाईलवर खेळत असतात. आठवड्यातनं एकदा ते मंदिरात जातात. का मंदिरात जातात? तर त्यांच्या कम्युनिटीची लोकं तिथं भेटतात म्हणून ते मंदिरात जातात. आणि त्यांना त्यांचं सूत्र आहे जीवनाचं मनी इज हनी. म्हणजे पैसे हे मधाप्रमाणे आहेत त्यांना. पैसा कमवण्यासाठी ते जरी खूप कष्ट होत असले, त्रास होत असला, तरी सुद्धा तो अत्याधिक जरी तो व्यस्त असला, तरी सुद्धा पैसे कमवण्यासाठी ते त्याच्या मागे लागलेले आहेत. आणि जे आहे त्यात आनंदी राहायचं, मजा करून घ्यायची, जीवन मिळालंय तर त्याचा आनंद घ्यायचा, असं त्यांना वाटतं. मग वर्षातून एकदा ते व्हेकेशनला जातात आणि त्यांना असं वाटतं, की व्हेकेशनला फॉरेन कंट्रीजमध्ये एकदा जाऊन आल्यानंतर आपली सगळ्या तणावातून सुटका होते. असा हा दुसरा प्रकारचा प्र प्र परिवार आहे. तिसरा परिवार आहे या 2 आहेत हरीश आणि तानिया. यांची ओळख झाली, की ते डेट फिक्सिंग असतं बघा, डेटिंग. त्या डेटिंगच्या ॲपवर त्यांची ओळख झाली आणि त्याच्यानुसार त्यांना समजायला लागलं, की इंटरनेटच्या माध्यमातून, की या दोघांना मोबाईलची अत्यंत आवड आहे. दोघांच्या काही गोष्टी अत्यंत मिळत्या-जुळत्या आहेत. दोघंही ड्रग घेतात. दोघांनाही मोबाईल चालवायला मोबाईलवर खेळायला आवडतंय. ड्रग्स घेतात. त्यामुळं त्यांना त्यांनी एकमेकांसोबत राहायचं ठरवलं. लिव्ह इन रिलेशनशिप त्याप्रमाणे म्हणजे लग्न न करताच एकत्र एका चाळीत मुंबईच्या त्यांनी घर घेतलं आणि तिथं राहायला सुरुवात केली. मग उदरनिर्वाहासाठी काय करायचं? तर ते ड्रग घेतच होते. त्याच्याबरोबर ड्रग विकून जे पैसे मिळतील त्याच्यातून उदरनिर्वाह करत होते. आणि ह्या दोघांची सतत भांडणं, मारणे एकमेकांना. हरीश इतका कधी-कधी इतका आहारी जायचा, की तो त्याच्या पत्नीला मारहाण सुद्धा करायचा. मग तिला वाटायचं, की आपण ह्याच्याबरोबर का राहतोय? तरी पण त्यांची मोठी स्वप्न आहेत. ही ड्रग्ज घेतायत, लग्न न करता एकमेकांसोबत राहतायत आणि तरीही त्यांची मोठी स्वप्न आहेत. कधी त्यांना वाटतं आपण इटलीला जाऊ, कधी वाटतं कॅनडाला जाऊ आणि दिवसाचे 12 ते 14 तास ते झोप घेतायत. अशा प्रकारे पहिला जो परिवार आहे तो सत्वगुणाचं प्रतीक आहे. बाला आणि लक्ष्मी. दुसरा जो परिवार आहे, जो मनी इज हनी म्हणतोय, तो किंवा कल हो ना हो म्हणून जीवनाचा आनंद घ्यायचा म्हणतो, तो रजोगुणी परिवार आहे. आणि तिसरा जो परिवार आहे, हरीश आणि तानिया, तो तमोगुणी परिवार आहे. फक्त स्वतःचा विचार करणं त्यांना माहिती दुसऱ्याचा, त्याच्या परिवाराची त्यांना काहीच पर्वा नसते. तर हे सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी जे आहेत, तर सत्वगुणाची सात्विक प्रवृत्ती असते. रजोगुणी आहे ना, प्रत्येक वेळेस त्यांना काहीतरी नवं हवं असतं. आणि तमोगुणी म्हणजे एकदम आळशी आणि चुकीचं काय आणि बरोबर काय हेच त्यांना समजत नाही. या सगळ्याचा दिनक्रम किंवा व्यवहार याचं भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये विवेचन दिले आहे. आणि ते आपण एका चार्टच्या रूपात दिले आहेत, ज्याच्यानुसार आपल्याला समजेल, की अ, हे सत्वगुणी लोक, रजोगुणी लोक आणि तमोगुणी लोकांचं वर्तन काय असतं, ते कसा त्यांचा दिनक्रम असतो किंवा त्यांना कसं आपल्याला ओळखता येईल हे आपण पाहू शकतो. नेक्स्ट स्लाईड. नेक्स्ट स्लाईड.
तर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर सत्वगुण लोकांचे गतिविधी काय आहे? तर ह्या लोकांना सत्वगुणी पुस्तकं वाचायला आवडतं. सत्वगुणी पुस्तकं म्हणजे कुठली? प्रेरणादायक आत्मकथा असतील, फिलॉसॉफी असतील. तर बाला बघा आपण सत्वगुणी परिवाराचं उदाहरण पाहिलं, त्याच्यामध्ये बालाला काय फिलॉसॉफीची पुस्तकं वाचण्याची आवड होती. पण जे रजोगुणी लोकं असतात ना, त्यांना रोमांचक उपन्यास, कल्पित कादंबऱ्या ज्या असतात ना, कल्पित विज्ञान, ते वाचायला आवडतं. त्यांना फॅन्टसीच्या दुनियेत रमायला आवडतं. फॅन्टसी जे आहे त्याच्या दुनियेत रमायला त्यांना आवडतं आणि अ, ही वाचून त्यांना प्रेरणा मिळते आणि अजून काहीतरी करण्याची त्यांना सतत काहीतरी अजून हवं असतं ना, ते अजून काय करायचंय असतात. तिसरा म्हणजे तमोगुणी लोकं. तर ही तमोगुणी लोकं कसली पुस्तकं वाचतात? तर ती अश्लील पुस्तकं, ज्या वेबसाईट आपण बघू शकत नाही. अ, बघू शकत नाही म्हणजे बघण्यास मनाई आहे अशा लोकांच्या वेबसाईट अशा वेबसाईट ज्या बघण्यास मनाई आहे. अशा वेबसाईट बघण्याचा या तमोगुणी लोकांना छंद असतो किंवा अश्लील पुस्तकं वाचण्याचा छंद असतो. दुसरं म्हणजे ते काम काय करतात? तर सत्वगुणी जे लोक आहेत ते शिक्षण क्षेत्रात असतात. एन-जी-ओ असतील किंवा बाकी शिक्षण क्षेत्राशी निगडीत जे आहेत शिक्षक असतील, तर शिक्षण क्षेत्राशी निगडीतच त्या ह्याच्यामध्ये कार्यामध्ये ते असतात. दुसरं म्हणजे रजोगुणी. रजोगुणी लोक धनप्राप्ती करण्यासाठी प्रत्येक अशा शक्य मार्गाचा अवलंब करतात. कारण संपत्ती हीच त्यांच्यासाठी उपयुक्त असते. म्हणजे नेहमी ते संपत्ती मिळवण्यासाठीच ते प्रयत्नशील असतात. एकदा आमच्या परिवारातील एक प्रभूजी इस्कॉन परिवारातील एका सावकाराकडं प्रीचिंग करायला गेले होते आणि सावकाराला ते कितीतरी वेळा समजावून सांगत होते, की जप करा तुम्ही हरे कृष्णा, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे. असा जप तुम्ही करा. पण तो काय म्हणत होता, की हरे कितना म्हणजे किती वेळा मी जप केल्यावर मला किती हरे नोट मिळतील. म्हणजे त्याची इच्छा किती वेळा ही त्यांनी प्रयत्न करून सुद्धा त्याला हरे नोटा आठवत होत्या. म्हणजे हिरव्या नोटा त्याला आठवत होत्या. म्हणजे जप करून प्रचार करून पण त्याला हिरव्या नोटांचंच आकर्षण जास्त होतं. म्हणजे हे जे रजोगुणी लोक आहे ना, त्यांना धनाचं आकर्षण असतं. तिसरं म्हणजे तमोगुणी लोक. हे काय करतात, तर ते दारुडे असतात, नशेच्या नेहमी अधीन असतात, ड्रग्ज घेतात. अशा प्रकारचे ही लोक आणि ड्रग्ज घेतात आणि विकतात आणि व्यसन आणि नशापान यांच्या ते नेहमी अधीन असतात. तर ह्या वेळा सुद्धा सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणामध्ये डिव्हाईड केलेल्या आहेत. सकाळी म्हणजे पहाटे 4 पासून ते दुपारी 12 पर्यंतचा वेळ हा सत्वगुणी वेळ आहे. रजोगुणी वेळ म्हणजे दुपारी 12 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 8 नंतर सकाळी परत पहाटे 4 वाजेपर्यंतचा वेळ आहे, तो तमोगुणामध्ये गणला जातो. नंतर संगीत कसं आवडतं? तर सत्वगुणी जे लोक असतात त्यांना सत्वगुणी किंवा शास्त्रीय संगीत, मधुर संगीत आवडतं त्यांना. रजोगुणी लोकांना रॉक, पॉप म्युझिक आहे ना इंग्रजी हे पश्चिमी संगीतामध्ये पण सत्वगुणी अशी शांत गाणी आहेत, पण ही रजोगुणी लोकांना आवडत नाहीत. त्यांना काय आवडतं तर पश्चिमी संगीत, रॉक, पॉप संगीत त्यांना आवडतं आणि तमोगुणातली लोकांना संगीतापेक्षा ते सतत एकमेकावर ओरडण्यात, भांडण्यात गुंतलेले असतात आणि शरीराची ज्यानी पूर्तता होईल ना, तेच त्यांच्यासाठी संगीत आहे. शरीराच्या गरजांची पूर्तता होईल. त्यामुळे त्यांना संगीतात विशेष असा इंटरेस्ट नसतो. दुसरं म्हणजे नेक्स्ट स्लाईड. स्थान कुठलं आवडतं? तर सत्वगुणी लोक बघा सकाळच्या वेळी लोकं कुठे जातात? बागेत जातात किंवा वनात जातात किंवा बीचवर जातात. जेव्हा शांतता असते तिथं. तर हे सत्वगुणी स्थान आहे जे आपण तेव्हा वॉकला जातो सकाळच्या वेळी. ही सत्वगुणी स्थान आहेत. बाग किंवा बीच वगैरे. नंतर रजोगुण म्हणजे धावत पळत जे धावपळीचं शहरी जीवन आहे, ते रजोगुण आहे. प्रत्येक जण अँक्झायटीमध्ये, प्रत्येक जण टेन्शनमध्ये असतो.
नंतर तिसरं म्हणजे तमोगुणी स्थान. ते म्हणजे पब, क्लब, दारूचा अड्डा, म्हणजे दारूखाना जिथं दारू विकत मिळते तिथं. हे तमोगुणी स्थान झालं. नंतर आहार. आहार सुद्धा 3 भागात विभागलेला गेलेला आहे. बघा किती स्पष्टमध्ये भगवद्गीतेमध्ये हे दिलंय, की ज्याच्यावरून आपण सत्वगुणी काय, रजोगुणी काय आणि तमोगुणी काय ते ओळखू शकू. तर सत्वगुणी अन्न म्हणजे पौष्टिक, शाकाहारी आणि रसदार रसाळ जे अन्न आहे, त्याला सत्वगुणी अन्न असे म्हणतात. सत्वगुणी लोक या अन्नाचं प्राशन करतात. जे रजोगुणी लोक असतात ते तिखट, आंबट, गरम, अति मसालेदार तिखट अति मसालेदार तिखट जे अन्न आहे ना, ते खातात. तमोगुणी लोक अस्पृश्य तथा सडलेले, खराब झालेले असे अन्न त्यांना आवडतं तमोगुणी. तमोगुणी अन्न म्हणजे अशा प्रकारचं असतं. अस्पृश्य, सडलेलं, खराब झालेलं अन्न. अस्पृश्य म्हणजे ज्याच्यामध्ये मांसाहार सुद्धा गणला जाऊ शकतो. मनस्थिती बघा, सत्वगुणी जे लोक आहेत बघा, आपण आता बालाचं आणि लक्ष्मीचं उदाहरण. ते नेहमी आनंदमय, विज्ञानमय असतात. ते एकदम ज्ञानमय ज्ञानप्राप्ती त्यांना होत असते. दुसरे म्हणजे रजोगुणी लोक, जे उत्तेजित आणि लोभी असतात. त्यांना नेहमी जास्तीची अपेक्षा असते. म्हणजे शेजारी लोकांकडनं काय मिळेल किंवा आपल्या कलीगला काय मिळालंय याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. नेहमी कॉम्पिटिशनची भावना असते. स्पर्धेची भावना, सतत अँक्झायटीमध्ये आणि दुसऱ्यांना किती आणि काय मिळालंय याच्यावर त्यांचं लक्ष असतं. पण जे सत्वगुणी लोक असतात ना, ते समाधानी असतात. जे काही मिळालंय त्याच्यामध्ये समाधानी असतात. त्यांना कुठल्याही अभिलाषा नसतात. ते आनंदी असतात आणि त्यांच्या जीवनामध्ये जास्त प्रॉब्लेम नसतात. आणि तमोगुणी जे लोक आहेत ना, ते आळशी आणि निष्क्रिय असतात. ते कुठल्या आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी ते अजिबात उत्सुक नसतात. ते सतत म्हणजे कुठला क्लास ऐकायला त्यांना सांगितला, प्रवचन ऐका म्हणून सांगितलं, तर त्यांना अजिबात ते ऐकणार नाहीत. जीवनातील आपल्या सुद्धा जीवनातील काही गोष्टी प्रत्येक वेळेसच आपण सत्वगुणात असू असं नाही. तर आपण कधी जीवनामध्ये कधी काही गोष्टी सत्वगुणात असतील, काही रजोगुणात असतील किंवा काही तमोगुणातून असतील. पण आनंदाची बातमी ही आहे, की आपण आपल्या इच्छेनं हे गुण बदलू शकतो. म्हणजे आता आपण पाहिलंय, की सत्वगुण आहे, रजोगुण आहे, तमोगुण आहे. त्या गुणामध्ये लक्षणं काय आहेत? असे व्यक्ती कसे वागतात? काय अन्न खातात? कुठं जातात? त्यांची मनस्थिती कशी असते? ते कोणत्या प्रकारची पुस्तक वाचतात? हे आपण पाहिलं. मग आपण सत्वगुणात आहे, की रजोगुणात आहे? आणि जर सत्वगुणात असू तर तसंच जीवन कंठायचंय का? रजोगुणात असेल तसंच जीवन कंठायचंय का? नाही. तर आपण आपले गुण बदलू शकतो. कसं? तर आपण सत्वगुणात जी पुस्तकं आहेत, त्या प्रकारची पुस्तकं वाचू शकतो किंवा सत्वगुणी लोकांचा संग करू शकतो किंवा अशा गोष्टी सत्वगुणी अन्न घेऊ शकतो, प्राशन करू शकतो. म्हणजे अशा किंवा सत्वगुणी लोकांचा संग केल्याने आपल्याला सत्वगुणात जाण्यात मदत होऊ शकते. सत्वगुणातील संगीत ऐकू शकतो. अशा प्रकारे आपण यासाठीच भगवंतांनी आपल्याला या अध्यायामध्ये गुणांचं डिटेल वर्णन केलं आहे. जेणेकरून आपल्याला समजेल, की आपण कुठं आहोत आणि आपल्याला कुठं उन्नत व्हायचंय आणि आपल्याला काय हवं आहे. नेक्स्ट स्लाईड. हे सत्वगुणी जे लोक असतात 6 ते 9 या श्लोकांच्या दरम्यान सांगितले, की हे सत्वगुणी लोक आत्मसंतुष्ट असतात आणि परमात्म्यांच्या निर्देशांची त्यांना आवश्यकता नसते. बघा, जरी सत्वगुणी असले ना, तरी त्यांचं जीवन सगळं असं सुखात चाललेलं असतं ना, त्यामुळे त्यांना जेव्हा आपण संकटात असतो किंवा एखादा प्रॉब्लेम आपल्या जीवनात येतो, तेव्हा आपण भगवंतांकडे धाव घेतो. पण हे सत्वगुणी लोक जे आहेत ना, त्यांना त्यांच्या जीवनात आनंद आहे आणि सुखी आहेत. त्यामुळं हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, की ते आनंद आणि सुखी असल्यामुळं त्यांना आणि पापकर्म पण करीत नसल्यामुळं त्यांना भगवंतांच्या निर्देशांची आवश्यकता वाटत नाही. आणि दुसरे म्हणजे रजोगुणी लोक. ते स्वतःच्याच इच्छांमध्ये इतके मग्न असतात, की त्यांना परमात्म्याचा आवाजच ऐकू येत नाही. स्वतःच्याच एवढ्या इच्छा असतात आणि या खूप साऱ्या इच्छा पूर्ण करता
परमात्म्याकडे त्यांचं लक्षच देत नाही, त्यामुळे त्यांना परमात्म्याचा आवाज ऐकू येत नाही. तिसरं म्हणजे तमोगुणी लोक. ते तमोगुणी लोक मर्यादेच्या बाहेर मदहोश असतात किंवा निष्क्रिय असतात, की ते परमात्म्याची वाणी ऐकण्यास ते असमर्थ असतात. प्रत्येक जण या 3 गुणांमध्ये वर-खाली होत असतो. पण सगळ्यात श्रेष्ठ आहे सत्वगुण हे जरी आपण पाहिलं, पण ती सुद्धा आपल्यासाठी एक बाधाच आहे. का बाधा आहे? तर हा सत्वगुणी जरी असला, तरी आपण त्यांनी भगवंतांशी जोडले जात नाही. कारण सत्वगुणात माणूस आनंदी असतो. तो स्वतःचा परिवार, स्वतःचं काम आणि जीवनात प्रॉब्लेम नाही, पैसे आहेत. त्यामुळं भगवंतांच्या निर्देशांची त्याला आवश्यकता वाटत नाही. तर जीवनाची विडंबना काय आहे? तर आपल्याला बांधून टाकलं आहे या 3 बेड्यांनी. नेक्स्ट स्लाईड. या 3 अदृश्य बेड्यांनी आपल्याला बांधून टाकलं आहे आणि या 3 अदृश्य बेड्यांनी पण आपल्याला हे बांधून टाकलं ह्या 3 बेड्यांनी, पण आपल्याला काय वाटतं, की तीच माझी शक्ती आहे. पण त्या बेड्या आहेत हे आपल्याला माहीत असायला हवं. हे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण आपल्याला दिसत नाहीत. पण हे अदृश्य अशा प्रकारच्या बेड्या आहेत आणि ज्या दोऱ्यांनी आपल्याला बांधून ठेवलं आहे. आपल्याला वाटतं, की ही आपली स्ट्रेंथ आहे, शक्ती आहे. आपल्याला समजायला पाहिजे, की आपण पुढं कसं जायला हवं आणि काय करायला हवं. तर हे आपण पाहणार आहोत, समजणार आहोत पुढच्या भागामध्ये. तर आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 14.10 गुणांच्या प्रधानतेचा बोध. रजस्तमश्चाभिभूयं सत्वं भवति भारत. रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. हे भारता, कधी कधी रजोगुण तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. कधी कधी रजोगुण सत्व आणि तमचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज याचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. बघा, इथं काय सांगितलंय तर हे 3 गुणांमध्ये निरंतर एकमेकांची स्पर्धा चालू असते. कधी कधी सत्वगुण रज आणि तमगुणाचा पाडाव करतो, कधी रजोगुण सत्व आणि तमचा पाडाव करतो, तर कधी तमोगुण सत्व आणि रजचा पाडाव करतो. आणि एकदा आपण सत्वगुणात आलो ना, की निरंतर आपण सत्वगुणातच राहू असं नाही. आपलं जीवन नेहमी बदलत असतं. आता सुद्धा बघा, मी 70% सत्वगुणात असेल, 20% रजोगुणात आणि 10% तमोगुणात असेल. म्हणजे हे कॉम्बिनेशन आहे. परमिटेशन कॉम्बिनेशन 11वी मध्ये आहे बघा. तसं हे प्रत्येक वेळेसच आपण एकाच गुणात असू किंवा एका गुणाचा आपल्यावर प्रभाव असेल असं नाही. तर वेगवेगळ्या गुणाचा आपल्या जीवनावर प्रत्येकाच्या जीवनात, फक्त माझ्याच नाही, तर प्रत्येकाच्या जीवनात कधी एक गुण प्रधान असतो आणि बाकी 2 गुण त्याच्याबरोबर असतात. पर्सेंटेजमध्ये चेंज होऊ शकतो. पण हा सत्वगुण किती आहे, रजोगुण किती आहे, तमोगुण किती आहे, हे सतत बदलत असतं. तर ह्या खानपान, दिनचर्या या सगळ्या गोष्टी सांगतात, की आपण कोणत्या गुणामध्ये आहोत. आणि जेव्हा सत्वगुण प्रधान असतो ना एखाद्या व्यक्तीमध्ये, जेव्हा सत्वगुण प्रधान व्यक्ती असते, तेव्हा त्याला कळतं, की काय चूक आहे, काय बरोबर आहे. याच्यामधला तो भेद करू शकतो. अंतर ठेवण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते आणि सत्वगुण प्रधान झाल्यानंतर ही क्षमता त्याच्यामध्ये येते. त्यामुळं व्यक्ती आतून आणि बाहेरून सुद्धा शुद्ध होतो आणि योग्य काय आणि अयोग्य काय हे त्याला समजतं. त्यामुळे तो चुकीचे वर्तन करीत नाही. दुसरं म्हणजे रजोगुणाची जेव्हा प्रधानता असते, रजोगुणाची प्रधानता असते तर सतत तो वेगवेगळ्या इच्छांमध्ये नेक्स्ट स्लाईड. रजोगुणामध्ये जेव्हा तो नेक्स्ट रजोगुण प्रधानता जेव्हा असते, तर तो सतत वेगवेगळ्या इच्छा त्याला होत असतात. इच्छा त्याच्या संपत नाहीत. एक घर घेतलं की त्याला वाटतं दुसरं घर घ्यावं. एखादी गाडी घेतली तर त्याला वाटतं दुसरं गाडी घ्यावी. अजून थोडे पैसे असले तर त्याला वाटतं अजून पैसे आपल्याकडे असावेत. एक जॉब असला तर त्याला दुसऱ्या ठिकाणच्या जॉबमध्ये इंटरेस्ट असतो. म्हणजे त्याला प्रमोशन हवं असतं किंवा दुसऱ्या कंपनीत जॉब जाऊन करण्याची इच्छा असते. अशा प्रकारे त्याच्या इच्छांचा अंत होत नाही आणि याला म्हणतात रजोगुण प्रधानता. म्हणजे सतत हे लोक अॅम्बिशियस असतात. हे पाहिजे, ते पाहिजे आणि हे पाहिजे, ते का पाहिजे अशी उत्कंठा सतत त्याच्याजवळ असल्यामुळं तो व्यक्ती सतत
दुःखी, फ्रस्ट्रेटेड म्हणजे निराश असतो आणि त्यामुळं तो अशा प्रकारे तो रजोगुणी व्यक्ती जो आहे तो फ्रस्ट्रेटेड आणि निराश असतो. तिसरा म्हणजे तमोगुण प्रधानता. ज्या व्यक्तीमध्ये तमोगुण प्रधानता असेल, ती व्यक्ती काय करते, तर ती व्यक्ती स्वतःच्याच विचारात मग्न असते. नेक्स्ट स्लाईड. ती सतत स्वतःच्या विचारात मग्न असते. म्हणजे त्याला आई-वडील असो किंवा बायको असेल, त्यांची कुणाचीही त्याला पर्वा नसते. तो फक्त स्वतःच्या इच्छांचा आणि आपल्या शारीरिक गरजा कशा भागवता येतील, याचाच तो विचार करतो. मग त्याला एखादा धार्मिक नियम, आध्यात्मिक नियम तर सोडाच, आध्यात्मिक नियम पाळणं शक्य नाही. पण एखादा धार्मिक नियम जरी त्याला पाळायला सांगितला, तरी ते नियम पाळणं त्याला आवडत नाही आणि फक्त स्वतःच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याची त्याची इच्छा असते. आमच्या एक भक्त होत्या, त्या सायकोथेरपिस्ट होत्या आणि त्यांची नेमणूक तिहार जेलमध्ये झालेली होती आणि तिहार जेलमध्ये सगळे टाडाचे हे होते. टाडाच्या गुन्ह्याखाली टाडाचे कैदी तिथं होते आणि अशा तमोगुणी लोकांचा त्यांच्याशी केस स्टडी करताना त्यांचा संबंध आला. तेव्हा त्या सांगत होत्या, की हे लोक सतत स्वतःचा विचार करतात. एका व्यक्तीचं त्याने उदाहरण सांगितलं, की एक कैदी गरीब होता खूप. त्याच्या पत्नीनं त्याला सिलेंडर आणण्यासाठी पैसे दिले होते. तर ह्याने सिलेंडर विकून दिलं आणि त्या पैशामधून ड्रग्ज विकत घेऊन नशापान केली. म्हणजे त्यांना पैसे मिळाले, की त्यातून नशा करणे हाच उद्देश असतो. एका व्यक्तीला एका घरातल्या व्यक्तींना समजलं, की हा मुलगा नशा करतोय. म्हणून त्याने त्या व्यक्तीला घरात बांधून ठेवलं. तर त्या व्यक्तीने काय करावं, तर त्यांनी भिंतीवर चालणारी पाल पकडली, जिवंत पालीला जाळलं आणि त्या जाळल्याचा धूर घेत त्यांनी नशापान केलं. म्हणजे किती माणूस त्याच्या नशेच्या अधीन होतो. ही ही तर उदाहरणं फार उच्च कोटीची झाली. आपण आपल्या पण जीवनात अनेक दारुडी माणसं पाहिली आहेत. आता मी शिक्षिका आहे त्यामुळं खेडेगावातील लोकांमध्ये तिथं खेडेगावात नोकरी करत असल्यामुळे त्या लोकांचा संपर्क आलाय. त्यामुळे तिथली लोकं मी पाहिली आठवडाभर ते खूप कष्ट करतात. गुरुवारी जेव्हा पगार होतो ना, तो निम्मा पगार ते दारू तुडवून येतात. म्हणजे त्याचा आठवडाभराच्या कष्टांचा विचार नसतो. आपल्या पत्नी, मुलं त्यांचा विचार नसतो. ते सगळे पैसे दारूच्या नशेत विकून प्रसंगी आपल्या जवळच्या वस्तू सुद्धा विकून आणलेलं आपण पाहिले, की हे दारूच्या माणसं किती अधीन झालेली असतात. त्यांना फक्त स्वतःचे शरीर महत्त्वाचे असते. मग त्याच्यापुढं परिवारगणाची सुद्धा त्यांना पर्वा नसते आणि काय चूक आणि काय बरोबर ह्या तमोगुणी लोकांना अजिबात समजत नाही. आणि यातून आपण लक्षात घेतलं पाहिजे, की यातून एक अनमोल शिकवण आपण शिकतो, की निम्न गुणांच्या अवस्थेमध्ये प्रतिक्रिया न दिल्यामुळे या जीवनाच्या कितीतरी समस्यांचे निराकरण होऊ शकते आणि जीवन शांतीपूर्ण शांतीपूर्ण होऊ शकते. निम्न गुणांच्या अवस्थेमध्ये निम्न गुण कोणते? तर हे रजोगुण आणि तमोगुण. बघा, कधी-कधी आपल्याला खूप राग येतो. एखाद्या प्रसंगी इतका आपल्याला राग येतो, की आपल्या अपेक्षेनुसार जर कार्य घडलं नाही, तर आपण एखाद्याच्या अंगावर जोरजोरात ओरडू लागतो. का ओरडू लागतो? तर आपल्यावर त्यावेळेस रजोगुण आणि तमोगुणाचं वर्चस्व असतं. आणि कधी-कधी असं होतं, की आपण अनेकदा पेपरमध्ये, बातम्यामध्ये ऐकलंय, की व्यक्तीनी स्वतःलाच मारून घेतो किंवा स्वतःचा हात तोडल किंवा विघातक कृत्य करल, रागाच्या अधीन होऊन. कारण त्याच्यावर तमोगुणाचे वर्चस्व असते. जेव्हा असे घडते, तेव्हा आपल्याला समजलं पाहिजे, की आपण सत्वगुणात नाहीये. तर आपल्यावर रजो किंवा तमोगुणाचं वर्चस्व आहे. आणि जेव्हा आपल्यावर असं वर्चस्व असेल, तेव्हा आपण या घटनांना रागात जेव्हा असू, तेव्हा आपण ते सहन करून त्याला प्रतिक्रिया न देता शांत राहिलं पाहिजे. जर प्रतिक्रिया नाही दिली, तर आपले हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. त्याचं निराकरण होऊ शकतं आणि आपलं जीवन शांतीपूर्ण होऊ शकतं. त्यामुळं हे जे आवेग आहेत रजोगुणाचे आणि तमोगुणाचे ते आपण सहन करायला पाहिजे. त्यामुळे आपल्या जीवनातील समस्या सहजासहजी सुटतील. यातून आपण अजून एक अनमोल शिकवण शिकतो, की मी अशी आहे का? किंवा मी तशी आहे, ती तशी आहे किंवा आपण आपल्या गुणांनी प्रभावित होऊन त्या विषयांवर वाद घालत राहतो, जे काही काळाने निरर्थक वाटतील. बघा,
समजा एखाद्या नवरा बायकोचं भांडण लागले, गोष्ट छोटी असते, एकदम क्षुल्लक असते. साध्या गोष्टीवरून भांडण सुरू होतं. पण ते इतकं वाढत जातं, की मग तो लग्नातनं निघेल, लग्नात ह्या गोष्टी पूर्ण केल्या नाही, तुझा भाऊच असा, तुझी बहीण अशी, तू अशी वागतेस आणि असं म्हणून ते भांडण इतकं पराकोटीला जातं, की आपल्याला समजतच नाही, की आपण कुणाशी भांडतोय किंवा का भांडतोय? पतीला समजत नाही, की या व्यक्तीवर आपलं पत्नीवर आपलं किती प्रेम आहे किंवा पत्नीला पण समजत नाही, की पतीवर आपलं किती प्रेम आहे, की थोड्याशा प्रभावाखाली आपण या गोष्टी विसरून जातो. महत्त्वाच्या गोष्टी आपण सगळ्या विसरून जातो आणि अशा वेळी आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. खरंच समोरची व्यक्ती तशी आहे का? का मी अशी आहे? आणि का आपण वाद घालत आहोत? आणि जेव्हा आपल्याला हे समजेल, की आपण आपलं शरीर याच्याशी वाद घालत नाही, आपलं मन नाही आणि आत्मा नाही आपण आपण हे शरीर पण नाही, आपण हे मन पण नाही, आपण हे गुण पण नाहीये. तर आपण जे एकमेकांशी भांडतोय ना, ते आपण स्वतः भांडत नाही. तर आपला रजोगुण दुसऱ्याच्या रजोगुणाशी भांडतोय. आपला तमोगुण दुसऱ्याच्या तमोगुणाशी भांडतोय. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण ह्या गुणांच्या दोऱ्यांनी बांधलो गेलेलो आहोत. आणि कठपुतळी ज्याप्रमाणे नर्तन करीत असते ना, तसं आपण ह्या गुणांवर नर्तन करीत आहोत. या गुणांवर नाचत आहोत. त्यामुळं आपण आपला विवेक सोडायचा नाही. आपण स्वतःला हे प्रश्न विचारायला पाहिजे. जर भांडण सुरू झाल्यावरच आपण स्वतःला जर असे प्रश्न विचारले, तर कुठल्याच मॅरेज काउन्सिलिंगची गरज भासणार नाही. कारण त्यामुळं भांडणच होणार नाही. त्यातून आपण अजून एक अनमोल शिकवण शिकतो, की आपण या 3 गुणांबरोबर झगडत आहोत. परंतु श्रीकृष्ण हे या 3 गुणांच्या पलीकडे आहेत आणि ते आपल्या समस्त प्रतिक्रियांचे साक्षी आहेत. मागच्याच अध्यायाच्या वेळेस आपल्याला सांगितलं होतं बघा. भगवंत हे सीसीटीव्ही कॅमेऱ्याप्रमाणे आपल्या हृदयात स्थित आहेत आणि सीसीटीव्ही कॅमेरा ज्याप्रमाणे सगळ्या गोष्टी बघतो ना, तसं भगवंत आपल्या जीवनातील सगळ्या गोष्टी पाहत आहेत. ती गोष्ट आपण सत्वगुणात केलेली असो, रजोगुणात केलेली असो किंवा तमोगुणात केलेली असो. तिन्ही गुणात केलेलं प्रत्येक कार्य भगवंत पाहत आहेत आणि जरी आपण काही चुकीचं करत असू, तर त्या गुणांचे त्या क्रियांचे साक्षी सुद्धा भगवंत आहेत. तर आपण पुढचा भाग पाहूयात आता. गुणांतर्गत कार्य एवं मृत्यू. 3 गुणांतर्गत मनुष्य कसं कार्य करतो? तर श्लोक क्रमांक 14.18 आपण पाहणार आहोत. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ता मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्न गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्वगतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे निंद्य तमोगुणात स्थित आहेत त्यांचे नरक लोकात अधःपतन होते. बघा, तिन्ही लोकांच्या गतिविध्या सांगितल्या आहेत, की मृत्यूनंतर त्यांना कोणती प्राप्ती होते. सत्वगुणी मनुष्य असेल तर तो उच्चतर लोकांमध्ये जातो. रजोगुणी जर असेल तर तो पृथ्वी लोकात वास करतो आणि जे निंद्य तमोगुणात स्थित आहेत त्यांचे नरक लोकात अधःपतन होते. नेक्स्ट स्लाइड. बघा, गतिविधी काय आहे? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाची. तर सत्वगुणी लोक हे स्वर्गात जातात बघा, वैकुंठात नाहीत जात. तर ते लोक स्वर्गात जातात. अ, आणि भूलोकात रजोगुणी लोक जातात. भूलोक म्हणजे या पृथ्वीवरच पुन्हा जन्माला येतात आणि जीवन व्यतीत करतात आणि पाताळ लोकात तमोगुणी लोक जातात. तर हे पाताळ लोक म्हणजे आपल्या पृथ्वीच्या वरती 7 लोक आहेत. पृथ्वी आणि पृथ्वीच्या खाली 6 लोक आहेत. खालचे लोक आहेत त्यांना पाताळ लोक म्हणतात आणि वरचे लोक म्हणजे ऊर्ध्व लोक म्हणतो. ऊर्ध्व गतीने प्रयाण करतात. आणि प्रतिपल काय असते तर सत्वगुणातील लोक हे शुद्ध आणि पवित्र असतात. कारण ते पापकर्म करीत नाही. रजोगुणी लोकांना कष्ट मिळतात. नेहमी ते कष्ट असतात आणि तमोगुणी जे लोक असतात त्यांना माइंड आणि बॉडी याची समज पण नसते. त्याच्यातला डिफरन्स करता येत नाही, फरक करता येत नाही. त्यामुळं ते मूर्खतेच्या अधीन असतात.
तर या 3 गुणांचा प्रभाव काय असतो ते पाहू. सत्वगुणी लोकांना ज्ञान मिळते म्हणजे तत्वज्ञान मिळते. रजोगुणी लोक हे नेहमी लोभी असतात. पूर्ण जीवन त्यांचं लोभात होत असतं. आपण मागच पाहिलंय त्यांना हे पाहिजे, ते पाहिजे. त्यांच्या इच्छांचा अंतच होत नाही. आणि तमोगुणी जे लोक असतात ते आळशी असतात. भ्रम आणि वेडेपणा यांच्या अधीन असतात आणि भ्रम आणि वेडेपणात ते त्यांचं पूर्ण जीवन व्यतीत करतात. तमोगुणात असेल तर खालच्या लोकात जावं लागतं आणि आपण मनुष्य लोकातच राहू असे नाही. तर यातून आपण एक अनमोल शिकवण शिकू शकतो, की आपण आपल्या वर्तमानातील कार्यांवर आपला वर्तमानातील कार्यांवर निर्धारित आहे आणि आपले पुढचे शरीर निर्माण करणे म्हणून सावधानपूर्वक जीवन व्यतीत केले पाहिजे. आपला सगळा जो वर्तमान आहे ना, तो वर्तमानातील आपल्या कार्यांवर निर्धारित आहे आणि त्या कार्यामधूनच आपण पुढचं जीवन सावधानपूर्वक पुढचं शरीर निर्माण करत असतो. या जीवनातील आपल्या कार्यांवर ठरतं, की आपल्याला पुढचा जन्म कोणता मिळेल. त्यामुळं आपण सावधानपूर्वक जीवन व्यतीत केलं पाहिजे. मनुष्य जीवन हे दुर्लभ आहे आणि जिथूनच आपल्याला संधी आहे, आपल्याला वरच्या लोकात आपण जाऊ शकतो किंवा खालच्या पण लोकात आपण जाऊ शकतो किंवा पृथ्वीवर पण राहू शकतो. तर आपल्याला ठरवायचंय, की आपल्याला कुठं जायचंय आणि पूर्ण भौतिक जगाच्या बाहेर पण या मनुष्य जीवनातून आपल्याला जायला मिळतं. तर यासाठी आपण श्रीमद भागवतातील एक महत्त्वपूर्ण श्लोक पाहू. 11व्या अध्यायामध्ये 20व्या अध्यायामधला 17वा श्लोक आहे. हृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारं मयानुकूलेन नभस्वतेरितं पुवान् भवाब्धिं न तरेस्त आत्महा. मनुष्याचे जीवन हे सुलभ आहे आणि सुदुर्लभ आहे. 2 वाक्ये, 2 शब्द आहेत. सुलभ पण आहे आणि सुदुर्लभ आहे. तर सुलभ मार्ग अशासाठी आहे, की जेथून आपण जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या चक्रातून आपण बाहेर जाऊ शकतो आणि सुदुर्लभ या शब्दाचा अर्थ आहे, की अनेकानेक जन्मामधून हा सुदुर्लभ असा मानव देह आपल्याला मिळालेला आहे आणि याची तुलना एका नावेशी करण्यात आली आहे. तर या नरदेहाची तुलना नावेशी करण्यात आली आहे आणि ही मोठी नौका जी आहे ती शरीररूपी आपली नौका, याचे कर्णधार आहेत गुरु. ज्याला आध्यात्मिक गुरु मिळाले आहेत ते त्या नावेचे कॅप्टन आहेत आणि भगवंतांचा संदेश जो आहे ती अनुकूल हवा. भगवंतांचे जे संदेश आहेत ती अनुकूल हवा आहे. जर आपण भगवंतांच्या संदेशांचं, शिकवणींचं आपल्या जीवनात पालन करत असू, तर ज्याप्रमाणे अनुकूल हवा आणि कर्णधार जर चांगला असेल, योग्य असेल, तर ती आपल्याला योग्य गंतव्यस्थानी निश्चित पोहोचवू शकते, लवकरात लवकर पोहोचवू शकते. तसं गुरु आणि भगवंतांचे संदेश आणि शिकवणी यांचं जर आपण आपल्या जीवनात पालन करत असू, तर आपण पण योग्य गंतव्यस्थानी जाऊ शकतो. आणि जर नसू पण आपल्या आत्म्याचेच हनन करीत आहोत. भगवंतांच्या आपण जीवनाचा आदेशांचं पालन करत नसू, तर आपण आध्यात्मिक मार्गावर पुढे कसं जाणार? तर आपण स्वतःचा आत्मनाश घडवून आणत असतो. त्यामुळं लक्षपूर्वक पारख केली पाहिजे, की माझ्या जहाजाचा नायक हा बरोबर आहे का? नेक्स्ट स्लाइड. लक्षपूर्वक पारख करा, माझ्या जहाजाचा नायक हा बरोबर आहे का? किंवा अनुकूल हवा चालली आहे का? आपण भगवद्गीतेतील आदेशांचं किंवा भगवंतांच्या आदेशांचं या जीवनात पालन करीत आहोत का? अन्यथा आपल्याला मृत्यूनंतर येथेच भटकत राहावे लागेल. बघा, आपण जर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणांची तुलना आपण बेड्यांशी करतो. हातकड्या ज्या असतात, एखाद्या कैद्याला अटक केल्यानंतर त्याच्या हातात बेड्या घालतात. समजा मी सांगितलं की 3 प्रकारच्या बेड्या आहेत. सोन्याची बेडी आहे, चांदीची बेडी आहे
आणि लोखंडाची पण कोणती बेडी घालायची. बरेच लोक म्हणतील की मला सोन्याचीच बेडी घालायची, पण लक्षात ठेवा सोन्याची असली तरी बेडी ही बेडी आहे आणि ती आपल्याला बांधूनच ठेवणार आहे. पण म्हणून आपण या 3 गुणांनी बांधून ह्या जगात जखडून आहोत. तर ह्या जरी तो सत्वगुणी असला, रजोगुणी किंवा तमोगुणी, तरी ती बेडी ही बेडी असते. त्यामुळे आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे. या 3 गुणांच्या पार व्हायचं आहे. मग या त्रिगुणातीत आपल्याला व्हायचं आहे. तर आपण पुढे पाहूयात की हे त्रिगुणातीत आपण कसं होऊ शकतो. श्लोक क्रमांक 14.20 गुणानेतानतीत्य त्रिंदेहि देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखै विमुक्तो मृतमश्नुते. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. बघा काय सांगितलंय, तर जर आपण सत्व, रज आणि तम या गुणांच्या बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला, तर भगवंत इथं सांगतात की याच जीवनात तुम्ही अमृताचं पान करू शकाल. जन्म मृत्यू जरा व्याधी यापासून होणाऱ्या संकटापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. मग अर्जुन खूप छान प्रश्न विचारतो की गुणातीत होण्यासाठी काय करायला हवं, म्हणजे गुणातीत व्यक्तीचं लक्षण काय आहे. जो त्रिगुणांच्या पार झाला आहे अशा व्यक्तीचं लक्षण काय, त्याचं आचरण कसं असू शकतं आणि आपण कसे गुणातीत होऊ शकतो, असे 3 प्रश्न अर्जुन विचारतो. आणि आपण ह्या 3 गुणांच्या बेड्या कशा काय तोडू शकतो, जेणेकरून आपल्याला समजेल की आपले आचरण कसे असावे आणि गुणातीत होण्यासाठी आपण अशा व्यक्तींचा संग घेऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड. बघा हे 3 प्रश्न अर्जुन विचारतो. 3 गुणांना पार करायचंय. पार करणाऱ्याची लक्षणं काय आहेत, गुणांना पार करणाऱ्याची, त्याचं आचरण काय आणि या 3 गुणांना आपण कसं पार करू शकतो. नेक्स्ट स्लाइड. तर 3 गुणांना पार करणाऱ्या व्यक्तीची लक्षणं, त्याच्यामध्ये पहिलं सांगितलं आहे स्थिरता, दुसरं म्हणजे तटस्थ, या गुणांप्रती उदासीन, तिसरं म्हणजे उत्कंठामुक्त आणि चौथं म्हणजे द्वेषमुक्त. या 4ही गोष्टी कुठून येतात, तर या 4ही गोष्टी एका समजुतीतून येतात. ती समजूत म्हणजे काय आहे, ती शिकवण म्हणजे काय आहे, ती शिक्षा म्हणजे काय आहे, तर मी हे भौतिक शरीर नसून मी म्हणजे आत्मा आहे हे समजणे. आणि हे जेव्हा आपण जाणतो तेव्हा आपल्याला ज्ञान मिळते आणि आपल्याला समजतं की दुसऱ्याच्या शरीरात सुद्धा आत्मा आहे, दुसऱ्याच्या शरीरात सुद्धा आपण परमात्म्याचं दर्शन घेऊ शकतो, त्या व्यक्तीला आपण आत्म्याच्या रूपात पाहू शकतो. आणि कोणता व्यक्ती कोणत्या गुणाच्या अधीन आहे, कोणत्या निम्न गुणांच्या अधीन होऊन असं कार्य करतोय हे सुद्धा आपल्याला समजू शकतं. आणि बघा नवरा बायकोचं भांडण आपण पाहिलं, जेव्हा नवरा समजेल की किंवा पती समजेल किंवा पत्नी समजेल की हे भांडण आपल्या गुणांमध्ये चाललेलं आहे, तेव्हा त्यांच्या जीवनात स्थिरता येईल. आपल्याला आपल्या पतीशी प्रॉब्लेम नाहीये, पत्नीशी प्रॉब्लेम नाहीये, तरी भांडण कशामुळे चाललंय, तर आपल्या गुणांमुळे चाललंय हे समजल्यामुळं आपल्या जीवनात स्थिरता येईल. जेव्हा आपण आपल्या गुणांना ओळखायला, पाहायला, समजायला शिकू, तेव्हा आपल्या जीवनात स्थिरता येईल आणि आपण या गुणांप्रती उदासीन होऊ. आणि गुणांप्रती उदासीन म्हणजे काय, तर आपण आपली कर्तव्य करत राहायचं, पण त्याच्यामुळं अफेक्ट व्हायचं नाही, तर आपण स्थिर राहायचं. म्हणजे आपल्याला जर पाहिजे असलेल्या गोष्टी मिळाल्या तर ठीक, नाही मिळाल्या तरी त्यांनी डिस्टर्ब व्हायचं नाही, तर आपण सहनशील व्हायला पाहिजे. त्यामुळं आपण काय होऊ, उत्कंठामुक्त होऊ. म्हणजे आपल्याला हे हवंय ते हवंय या जाणीवेतून आपण मुक्त होऊ. आणि ते नाही मिळालं तर उत्कंठेतून मुक्त होऊ आणि आपण द्वेषमुक्त होऊ. यातून आपण एक अनमोल शिकवण शिकतो. नेक्स्ट स्लाइड. जेव्हा आपण आपल्या शारीरिक स्तरावरून वरच्या स्तरावर येऊ, तेव्हा आपल्यामध्ये स्थिरता, तटस्थता, द्वेषरहित अशा गुणांचा
विकास होईल. समजणे आवश्यक आहे. आपण म्हणजे 3 गुण आहोत, तर 3 गुणांनी आपल्याला कठपुतळीप्रमाणे बांधले आहे आणि या गुणातून आपल्याला मुक्त व्हायचा प्रयत्न करायला हवा. यातून आपल्याला दुसरी एक अनमोल शिकवण मिळते, की उत्कंठा आपल्या वर्तमान जीवनातील आनंदाला घेऊन जाते, त्या भविष्याकरता जे आपले कधीच नव्हते. तर उत्कंठा आपल्याला कुठं घेऊन आपल्या वर्तमान जगातल्या आनंदाला घेऊन जाते. का घेऊन जाते? तर त्या भविष्याकरता जे आपले कधीच नव्हते. उत्कंठा म्हणजे काय? तर लॅमेंटेशन म्हणजे दुःख करत बसणं. मला जीवनातून हे पाहिजे, मला ते पाहिजे. हे असं करून आणि जे पाहिजे ते मिळालं नाही म्हणून रडत बसलं, की मग आपल्याला जे मिळालेच नाही, तर त्याच्यासाठी आपण रडायचं कशाला ना? जे आपल्याला मिळालंच नाही त्याच्यासाठी रडून काय उपयोग आहे? आणि ते रडून आपण काय करतोय, तर आपला वर्तमान सुद्धा खराब करत आहोत. आणि हा प्रॉब्लेम आपल्यामध्ये येतो. त्यामुळे आपण नेहमी सावध असायला हवे. तर आता आपण पाहूया, की त्रिगुणातीत व्यक्तीचं आचरण कसं असतं. तर त्रिगुणातीत व्यक्ती हा प्रत्येक परिस्थितीमध्ये स्थिर असतो. कुठली परिस्थिती? किंवा कुणी प्रशंसा करू किंवा कुणी निंदा करू. कुणी चांगलं म्हणू, वाईट म्हणू. कुणी आपला सन्मान करो किंवा अपमान करू. आपल्या जीवनात सुख येवोत किंवा दुःख येवो. काही कार्य आपल्या जीवनात इच्छेनुसार होतील, काही गोष्टी आपल्या जीवनात इच्छेविरुद्ध होतील. पण प्रत्येक गोष्टीमध्ये हा त्रिगुणातीत व्यक्ती जो आहे, तो नेहमी स्थिर असतो. प्रत्येक स्थितीत तो स्थिर असतो आणि त्याला इक्विपॉइज्ड असं म्हणता येईल. भौतिक जीवनातील वर खाली जे आहे त्याचा याला काही फरक पडत नाही. आणि प्रत्येक आणि व्यक्तीप्रती आणि वस्तूप्रती त्याचा समभाव असतो. मग त्याला भूमी मिळो, दगड मिळो, सोने मिळो, स्वर्ण मिळो, शत्रू मिळो किंवा मित्र मिळो. जे काही आपल्या वाट्याला येईल त्या प्रत्येक गोष्टीत तो भगवंतांना बघायला शिकतो. आणि जे काही मिळत आहे ते आपल्या जुन्या पापकर्मामुळे मिळत आहे असं म्हणून तो सहनशील राहतो. आणि समस्त कार्य जे आहे तो भगवंताशी केंद्रित असं करतो. प्रत्येक गोष्ट भगवान श्रीकृष्णांची शरणागती घेतो. त्यांच्या भक्तीमध्ये तो मग्न राहतो आणि नेहमी भक्तीमध्ये दृढ राहून भगवंतांची शरण घेऊन तो 3 गुणातून मुक्त होऊ शकतो. त्रिगुणातीत होऊ शकतो. आता आपण पाहूया श्लोक क्रमांक हे 3 गुण आपल्याला बांधतात, पण श्रीकृष्ण आपल्याला सोडवतात. श्रीकृष्ण आपल्याला बंधमुक्त करतात. नेक्स्ट स्लाइड. आता आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 14.26. मां च यो व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान् समदैत्यान् ब्रह्मभूयाय कल्पते. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न राहतो आणि ब्रह्मस्तरापर्यंत तो उन्नत होतो. बघा, अविचलित भावाने भक्तिभावात लीन झालं पाहिजे. अविचलित भावाने. तर ह्या बेड्या आपोआप निघून जातील. आणि या बेड्यांची चावी आपल्याला भगवंतांनी दिली आहे. ती म्हणजे भगवंतांनी आपल्याला सांगितलंय, की पूर्णपणे आपल्याला काय दिलंय, तर पूर्णपणे आपले ध्यान अविचलित रूपाने भगवंतांच्या सेवेत लावले पाहिजे. 12व्या अध्यायात आपण भक्ती योगात डिटेलमध्ये याची चर्चा पाहिली आहे, की नवविधा भक्ती कशी केली पाहिजे, आपलं आचरण कसं केलं असलं पाहिजे आणि ज्याच्यामुळे आपल्याला परफेक्शन म्हणजे पूर्णत्व मिळू शकतं. तर यातून आपल्याला एक अनमोल शिकवण मिळते, की गुण आपल्याला बांधतात, पण श्रीकृष्ण त्या बंधनातून आपल्याला सोडवतात. गुण जखडतात, पण श्रीकृष्ण आपल्याला मुक्त करतात. कारण ते आपल्याला त्यांनी आपल्याला चावी दिली आहे, की भगवंतांच्या सेवेत रत होण्याची. भगवंतांची पूजा अर्चना करणे हे नवविधा भक्तीमध्ये पाहिलंच. आणि 3 गुणांपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. 3 गुणांपासून जर आपण भगवंतांच्या
अर्चनेत लीन झालो, पूजा अर्चनेत आणि नवविधा भक्तीत लीन. त्यापैकी महत्वाचं सांगितलं तर म्हणजे आपण नेहमीच सांगत आलोय, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा या महामंत्राचा जप करणे. इथं आपण 14व्या अध्याय संपवत आहोत आणि या 14व्या अध्यायाचं आपण काय पाहिलं ते पाहूयात, की आपण पाहिले प्रकृतीचे 3 गुण, त्यांच्या व्याख्या, त्याच्यामध्ये मी कुठे आहे हे आपण पाहिलं. ते 3 केस स्टडीज मधून पाहिलं 3 प्रकारच्या सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी. दुसऱ्या भागात आपण पाहिलं गुणांची प्रधानता, गुणांच्या प्रधानतेचा बोध. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सत्वगुणामुळे स्पष्टता येते, रजोगुण व्यग्रता, तमोगुणामध्ये आपण मायेच्या जखड्यात सापडतो, तडाख्यात सापडतो. तिसरं म्हणजे गुणांतर्गत कार्य एवं मृत्यू. यामध्ये सत्वगुणात मृत्यू आला, सत्वगुणात मृत्यू तर आपण स्वर्गात जातो, रजोगुणात असेल तर भूलोकात आणि तमोगुणात असेल तर नरक किंवा निम्न असे लोक आपल्याला मिळू शकतात किंवा भिन्न पशु योनीमध्ये आपला जन्म होऊ शकतो. चौथ्या भागात आपण पाहिलं की गुणातीत होणे. गुणातीत व्यक्तीचं लक्षण काय आहे, तो आचरण कसं करतो आणि आपण कसं गुणातीत व्हायला पाहिजे हे आपण पाहिलं. भगवंतांच्या भक्तीत लीन होऊन आपण या गुणांना पार करू शकतो. याबरोबरच आजचा अध्याय संपलाय. पुढच्या अध्यायामध्ये आपला 15वा अध्याय आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हा 15वा अध्यायाचा सारांश आपल्याला कथन करणार आहेत नित्य सखी माताजी, जे आपण पुढच्या सोमवारी पाहूया. धन्यवाद. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. एकच मिनिट.